BN महान्यूज. ड्युटी वाटपावरून 2 पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी, दोघेही गंभीर जखमी. जळगाव प्रतिनिधी. शिस्त आणि कायद्याचे रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस दलातच धक्कादायक प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी रात्री ड्युटी वाटपाच्या कारणावरून 2 पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वादाची पार्श्वभूमी. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांपासून कार्यरत असलेले शशिकांत पारधी आणि राकेश पाटील यांच्यात मागील काही महिन्यांपासून अंतर्गत वाद सुरू होता. दोघांमध्ये पूर्वीपासूनच हेवे दावे असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद वाढत जाऊन थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. दोघेही गंभीर जखमी. या धुमश्चक्रीत शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागून डोके फुटले. त्यांच्यावर चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल. पोलीस स्टेशनच्या परिसरातच घडलेल्या या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली आहे. अण्णासाहेब घोलप, पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेला दुजोरा दिला. त्यांनी स्पष्ट केले की दोघेही पोलीस कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून येथे कार्यरत आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून वाद होते. काल ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शिस्तीवर प्रश्नचिन्ह. अंतर्गत वादातून पोलीस ठाण्यातच झालेल्या या हाणामारीमुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. BN महान्यूज, सटाणा.